हे बघ, जर तुला काही होत असलं तर माझ्यापासून काही लिहून ठेवू नकोस. मी पूर्ण बरी आहे, मला काही नाही झालंय. उलट मीच तुम्हाला विचारणार होते की तुम्ही रमावतीला गेला होतात, ते काम झालं? काय झालं? आल्या आता महाराणी, ज्या पोरीला तुमच्या पोरीला इथे एकटील टाकून गेली होती तू, टाकून गेली तिकडे कुठेतरी. पण कशाला गेली होती, कुठे गेली होती तू? तिसाठीच दूध गरम करून आणायला गेले होते. अरे माईला हिच्या पोरीच्या आईकडे गेल्यावर गप झाली. अरे मी काय राक्षस आहे? आता दूध काय मला पाजते का तू पिते? अगं प्याच की तिला, पाचते तोंडात दे. ओग बाळा, काय गुण ते शोनो. काय म्हणाली भवानी माई? म्हणजे निवडणुकीच्या बाबत काय कौल दिला? भवानीबाई म्हणाली साहेबांचा विजय नक्की आहे. चला मग लागा कामाला. भवानी माईचं भाकीत खरं ठरणार हे तर नक्कीच. याच्या पुढे तिच्याशी बोलाचाली कमी करायची, कळलं? या माईला जास्त आगाऊपणा करून बोलायचं नाही. तू काय मला ऑर्डर देते काय? आहो पण मी ते कुत्र्यावानीच ना डोकं फिरलं तर विष बाधा होईल तुला. ती सुमित्रा माझी पहिली लग्नाची बायको आहे आणि लगीन केलंय तिच्याबरोबर सारखीने आणून ठेवले तिला. तिच्याबरोबर कसं बोलायचं, केव्हा बोलायचं, पोरीला केव्हा खेळवायचं ते माझं मी ठरवीन. तू कोण मला ऑर्डर देणार आहे? जास्त शहाणपणा काय, डोक्यावर बसायचं नाही. ऐकून घेतोय मायला. नाही, आपण सगळ्या टेस्ट एकदा करून घेऊया ना. पण मला काही त्रास नाही होते, मी ठीक आहे. पण एकदा टेस्ट करून घेतल्या तर काय अडचण आहे? अहो, पुढच्या आठवड्यातच सगळं केलंय ना. मग ह्या आठवड्यात पुन्हा केल्या काय फरक पडतो? आपण उद्या सकाळी जाऊया डॉक्टरांकडे. बरं, जाऊयात आपण. तुम्ही आता झोपून घ्या. तुम्हाला विश्रांती गरज आहे, झोपा. नाही, मी काय म्हणतो, आपण आहे ना अहिल्याताईंसाठी काहीतरी केलं पाहिजे ना. नाही, त्यांना आपण मदत न केलेलीच चांगली. साक्षात ब्रह्मदेव जरी खाली आला की नाही तरी त्यांचं डिपॉझिट वाचवू शकत नाही. तो पैशाच्या बाबतीमध्ये 18 विश्व दारिद्र्य. सगळा पैसा लागलाय त्या दादाच्या निवडणुकीसाठी. त्याच्याकडे काय खुळखुळा. आणि मतांच्या बाबतीमध्ये म्हणाल तर हिचं एकटीच मत हिला मिळणार बरं का. त्या व्यतिरिक्त कुत्र सुद्धा येणार नाही मत द्यायला. कधी आलात काही कळलंच नाही. येतो. पड नाही तर इथं पडेल तुला. कशाला तुम्हाला ही जबाबदारी सोपवली देऊ जाईल? मी काय निमंत्रण द्यायला आलो नव्हतं. मला प्रचार प्रमुख करा म्हणून स्वतःहून दिलं मी ते. त्याचीच लाज वाटते आता. लाज वाटते कशाला थांबलाय? जा की. ठीक आहे, मीच जातो, बघतो बाजा कुठं पडलाय ते. म्हणजे पुढची चर्चा सुरू. अरे बाजा, मला काहीतरी विचित्र वाटतंय. ती भवानी माई यांना काही बोलली नसेल? नाही ग, मला नाही वाटत. कारण मी वाकणीसांशी बोलले ना, त्यांनी मला सांगितलं आनंदाची बातमी आहे, या निवडणुकीत नरसिंह नक्की जिंकणार असं भाकीत केलंय भवानी माईने. पण तरी आत्याबाई, माझ्यासाठी एकदा यांना विचारून पहा. जानकी, काळजी नसली करायला तर तुला करमतच नाही का ग? सारखं आपली शोधून शोधून करत असते काहीतरी. बरं, तुझ्या समाधानासाठी मी विचारेन नरसिंहाला.